मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळतेय। एबीपी माझाला राष्ट्रवादीतून विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भाजप आणि शिंदेंच्या विरोधानंतरही अजित पवार हे मलिकांच्या पाठीशी ठाम आहेत। राष्ट्रवादी मुंबई महापालिकेसाठी जवळपास 100 जागा लढणार असल्याचं सूत्रांच्या वतीनं कळतंय। महायुतीत मलिकांना विरोध असल्यानं मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं फारकत घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। दुपारी 4:30 वाजता तटकरे स्वबळाची घोषणा करतील अशी दाट शक्यता आहे। दुपारी 4:30 वाजता तटकरे स्वबळाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे नवाब मलिक यांच्या नावाला भाजप आणि शिवसेनेनं विरोध केला असला तरी सुद्धा अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नवाब मलिकांसोबत जागा वाटपासंदर्भात आणि युतीसंदर्भात निवडणुकांसंदर्भात कोणतीही वाटाघाटी करण्यास भाजप आणि शिवसेनेनं विरोध दर्शवलेला होता। मध्यंतरीच्या काळामध्ये मलिकांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते हे या चर्चेमध्ये सहभागी होत होते आणि राष्ट्रवादी युतीत सहभागी होईल अशी ही चर्चा होती। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वबळाचा नारा देईल अशी चर्चा आहे। जर तसं झालं तर मुंबईतली गणितं कशी बदलतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा काय मास्टर प्लॅन असेल? प्रज्ञा, आत्ताच्या घडीची ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपली मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी भूमिका स्पष्ट केल्याचं आता आपल्याला लक्षात येत आहे। कारण एकीकडे भाजप शिवसेनेच्या अजूनही बैठका चालू आहेत, अजूनही चर्चा मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने चालू आहेत, तर दुसरीकडे भाजप शिवसेनेची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांच्याकडून फारकत घेतली आहे आणि आपली वेगळी वाट निवडली असं म्हणायला हरकत नाही आहे। कारण आज सायंकाळी 4:30 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं स्वबळाची घोषणा करतील अशा पद्धतीची खात्रीलायक सूत्रांना माहिती एबीपी माझाला दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साधारणपणे 100 जागा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती आहे। मागच्या निवडणुकीचा आपण विचार केला 2017चा, तर साधारणपणे 125 जागा मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढवल्या होत्या। यंदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही आहेत, वेगवेगळ्या निवडणूक लढताना आपल्याला त्या दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आता कुठेतरी 100 जागांची तयारी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खात्री आहे की आपण स्वबळावर आपली जी ताकद आहे ती आजमावू शकू। कारण मागच्या निवडणुकीमध्ये 2017मध्ये जर आपण पाहायला गेलो तर MIM असेल किंवा मनसे असेल यांच्यापेक्षा सुद्धा जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते आणि त्यामुळे त्यांना एक विश्वास आहे की आपण स्वबळावर पुढे जाऊ शकतो, महायुतीमध्ये न राहता आपण वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि त्याचीच घोषणा जी आहे ती आज कुठेतरी होऊ शकते अशी खात्रीलायक सूत्रांना माहिती एबीपी माझाला दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खरं तर नेतृत्व नवाब मलिक करतायत आणि सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला महायुतीमध्ये विरोध झाला होता। नवाब मलिकांवर देशद्रोहासारखे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये त्यांची नावं आहेत आणि त्यामुळे ते आपल्यासोबत नको, अन्यथा आपल्याला फायदा होणार नाही, तोटाच होईल अशा पद्धतीची भूमिका महायुतीच्या वतीनं सातत्यानं मांडण्यात आली होती। अनेक वेळा भाजपचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील यांना या संदर्भातलं सुतोवाच केलं होतं आणि त्यामुळं आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुतीची वाट न पाहता स्वबळाची चाचपणी सुरू केली आणि आता त्या संदर्भातली घोषणा देखील होऊ शकते। 2 दिवसांपूर्वीच एक अहवाल जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये आला होता, त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की आपण आता कुठेतरी आपली ताकद जी आहे राष्ट्रवादीनं आता स्वबळाचा नारा देण्याची पूर्णतः तयारी केलेली आहे। मुंबईमध्ये त्याचे नेमके काय परिणाम होतात याची उत्सुकता असेल। निलेश, तुला विनंती, सोबत राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।